राज्यभर धडाकेबाज कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या एफडीएनं आता पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे। पुण्यातील कॅम्प परिसरातील बर्गर किंगमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आलाय। दररोज हजारो खवय्यांची तुफान गर्दी होणाऱ्या या आउटलेटवर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई झाल्यानं पुणेकर खवय्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईत डॉमिनोज पिझ्झावर धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने आता आपला मोर्चा पुण्यातील प्रसिद्ध फूड जॉईंट्सकडे वळवलाय। पुण्यातील कॅम्प परिसरातील असलेल्या अत्यंत सुप्रसिद्ध बर्गर किंगवर एफडीएनं अचानक छापेमारी करत शाखेचा अन्न परवाना जागेवरच रद्द केलाय। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प येथील बर्गर किंग आउटलेटला अचानक भेट देऊन पाहणी केली असता तिथे अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या। प्रचंड अस्वच्छता, किचन आणि अन्न साठवणुकीच्या जागी भीषण अस्वच्छता आढळली आहे, जे कारवाईचे प्रमुख कारण ठरलंय। खाद्यपदार्थ तयार करताना किंवा साठवताना एफडीएच्या नियमावलीचं स्पष्टपणे उल्लंघन होत असल्याचं समोर आलंय। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानं प्रशासनानं कोणताही विलंब न करता तात्काळ परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत डॉमिनोज, मॅकडॉनल्ड आणि बर्गर किंगच्या विविध आउटलेटवर धाडी टाकल्यानंतर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आता राज्यभर तीव्र करण्यात आली आहे। पुण्यातील इतरही प्रसिद्ध हॉटेल्स आणि फास्ट फूड आउटलेट्स एफडीएच्या रडारवर असून स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा कडक इशारा प्रशासनानं दिलाय। एफडीएच्या पथकानं 11 ऑगस्ट रोजी मुंबईतील मॅकडॉनल्ड, बर्गर किंग आणि डॉमिनोज सारख्या एकूण 104 खाद्य आस्थापनांवर अचानक धाडी टाकल्या होत्या। त्यामध्ये अन्न सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं दिसल्यानंतर एफडीएनं डॉमिनोज पिझ्झाचे 3 आउटलेट्स बंद केलेत।